शेती हा आपल्या देशामध्ये मजबूतीचा व्यवसाय व्हावा, त्या अगोदर आपणही लहानपणी म्हण ऐकायचो, उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी. पण कालानुरूप शेतकरी अडचणीत आले. अन्नदाता सुखी भव आपण ज्याला म्हणायचो. मनोज कुमारच्या चित्रपटात मेरे देश की धरती सोना उगवे उगवे हिरे मोती असे गाण्याचे शब्द असायचे. इथं आज शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये गरिबी, दारिद्र्य, आत्महत्या अशा गोष्टी वाटायला आल्या. आता महाराष्ट्र सरकारने पोखरा व कृषी समृद्धी योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून शेती हा मजबुरीचा नव्हे मजबूतीचा व्यवसाय व्हावा, या दृष्टीने या ठिकाणी सर्व शेतकरी प्रतिनिधी माझ्या मतदारसंघाचे एकत्र आलेत. योजना समजावून सांगितली आणि योजना समजून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग होतो, याचं योग्य सायंटिफिक तर्कसंगत विश्लेषण करण्यात आलेलं आहे. आता आज आमची सुरुवात झाली आहे. आमचा प्रयत्न हा आहे की एक चांगले मॉडेल शेतीशी संबंधित हे या मतदारसंघात व्हा. कर्जमाफीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की योग्य क्षणी याचा निर्णय केला. अनेक विषय मी मांडण्यासाठी तयारी केली आहे. मला वाटतं की यावेळेचं अधिवेशन खूपच छोटं असणार आहे, कारण हे वर्ष निवडणुकीचं आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका, आणि म्हणून या अधिवेशनामध्ये अशी संधी कमी असेल. पण बी बियाणाच्या कायद्याच्या सुधारणा मी सुचवल्या आहे की ज्यामध्ये बी बियाणामध्ये जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाईसाठी अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन करणारे परिपत्रक सरकारने काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या संदर्भात एजी पंपाचा विषय मी मांडला. एजी पंप या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे देणं हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे. 1,27,000 कृषी पंपाचा अनुशेष हा विदर्भाचा आहे. किंवा विजय केळकर समितीने ज्या संदर्भातल्या शिफारशी केल्या शेतीशी संबंधित विदर्भाच्या बाबतीत, त्यावर आपल्याला काम करावं लागलं. कृषी मूल्याच्या संदर्भात निर्णय करत असताना प्रोसेसिंग युनिटला सबसिडी देणं किंवा बँकांना त्यांचा अर्ज मंजूर झाल्यावर कर्ज देणं हे दिलं जात नाही. याच्यासाठी सदर मी आवाज उचलणार आहे आणि स्वतंत्र बैठक मी घेतो आहे. माननीय कृषी मंत्री महोदयांनी मला आश्वासन दिलं आहे, ते स्वतः इथे येणार आहे. दुधाच्या संदर्भामध्ये माननीय पंकजाताईंनी आश्वासन दिलं आहे की मी पशुसंवर्धनाच्या संदर्भातले विषय या संदर्भात मी मदत करेन आणि मग डेअरी विभागाचे मंत्री अतुल सावेंना इथं बोलवून दुधाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण होऊ शकू का. आमचं पर कॅपिटा जो उपभोग आहे तो कमी आहे, जगामध्ये सर्वात कमी भारताचा, आणि भारतात सुद्धा उत्तर प्रदेश आणि या भागामधल्या मुलांना आणि कुटुंबाला जास्त दुधाचं हे सेवन करता येतं, आमच्याकडे ते कमी आहे. अशा अनेक विषय. राज्यामध्ये लाडकी बहिणीचे हप्ते थकलेले आहे आणि आनंदाचा शिदाही बंद झालेला आहे. समोर दिवाळीचा त्योहार आहे, मोठा त्योहार आहे. लोकांचं कोण गोड होईल का, काय सांगा. नाही, मला आनंदाच्या शिदाबद्दल माहिती नाही, पण लाडक्या बहिणीचे पैसे द्यावेच लागतील आणि जे अधिकारी आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. लाडक्या बहिणीचे पैसे थकवू नका. याद राखा, जर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होतो तर मग लाडक्या बहिणींचे पैसे दिले गेले. आज एक बैठक केली आहे. 103 शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून मी कडक भूमिका घेतली आहे. अशा पद्धतीने षडयंत्र करून श्रीमंतांनी गरिबाचं रक्त शोषण करू नये आणि अशा पद्धतीने जर भांडवलदारी अर्थव्यवस्था हे कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला मार्ग ठरत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्या शेतकरी कुटुंबाच्या सोबत पूर्ण शक्तीने उभा राहील. आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या बैठकीत मी स्पष्ट भूमिका घेतली है, जिए और जीने दो. तुम अगर हमको मारने के लिए उतार होंगे तो आप भी जी नहीं सकेंगे.